हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये मित्रांनो आपलं स्वागत. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओला आणि प्रत्येक विषयाच्या चर्चेला अतिशय अभ्यासू अशा प्रतिक्रिया देत आहेत. आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करतायत आणि विशेषतः तुमच्या मताचा, तुमच्या कॉमेंट्सचा निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागतोय. याच पद्धतीने लाईक आणि कॉमेंट्स देत चला, म्हणजे नवीन विषय तुमच्या समोर आपल्याला मांडता येतील. आज एक नवीन विषय आणि महत्त्वाचा विषय आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे महाराष्ट्रातलं राजकीय चित्र बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची उभी फूट भारतीय जनता पार्टीनं घडून आणली आणि त्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपली ताकद सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 17 ऑगस्टला शरद पवार यांनी बीड जिल्ह्यामध्ये सभा घेतली आणि धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातले बबन गीते आपल्या राष्ट्रवादी सोबत घेऊन एक त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना हादरा पण दिला होता. याला जशास तसं उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची सभा धनंजय मुंडे यांनी 27 ऑगस्टला बीड जिल्ह्यामध्येच आयोजित केलेली आहे. म्हणजे एक सभा शरद पवारांची 17 ऑगस्टला होते तर अजित पवारांची सभा ही 27 ऑगस्टला होते. म्हणजे अगदी 10 दिवसाच्या फरकामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या पवार नेत्यांच्या सभा बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत. आता अजित पवार गट आणि धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी सभा घेत आहेत म्हटल्यानंतर शरद पवार यांना हादरा देणं हे आता त्यांनी ठरवलेले, हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं. आणि विशेषतः मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये जी सभा घेतली ती संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे आमदार यांनी शरद पवारांची सभा घेतली होती आणि त्यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर घाणाघाती हल्ला चढवला होता, त्यांची नक्कल केली होती. धनंजय मुंडे यांच्या ही जिवारी घटना लागली आणि त्यानंतर मात्र क्षीरसागरांचं घर पुन्हा एकदा फोडण्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं घेतलेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी अधिकृत माहिती मिळते. मित्रांनो, अजित पवार हे शरद पवार या काकापासून वेगळे झालेले पुतणे आणि त्यासोबतच गोपीनाथराव मुंडे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, जे आता स्वर्गीय आहेत, आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे, असे अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोन पुतण्यांनी बीड जिल्ह्यामध्ये आणखी एक पुतणे आपल्या सोबत मिळविण्यामध्ये यश मिळवलंय आणि तो पुतण्या आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा डॉक्टर योगेश क्षीरसागर. मित्रांनो, डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर हे दोघंही उच्च शिक्षित आहेत आणि विशेषतः डॉक्टर योगेश क्षीरसागर ही युवकांमध्ये मिसळतायत, ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये मिसळतायत. त्यापेक्षा किंबहुना अधिक त्यांच्या पत्नी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी मात्र बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये हिरिरीनं सहभाग घेतलेला आहे. गेल्या वर्षभरामध्ये सारिकाताईंनी राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जी आघाडी घेतलेली आहे त्यावरूनच असं लक्षात येत होतं की सारिकाताई क्षीरसागर यांची राजकीय महत्वाकांक्षा ही निश्चितपणे मोठी आहे. वास्तविक पाहता डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर जे जयदत्त क्षीरसागर यांचे छोटे बंधू आहेत, ते बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत. आजपर्यंत त्यांचा पराभव कधी झालेला नाही. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी असलेल्या डॉक्टर दीपाताई क्षीरसागर या सुद्धा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. हे दोन्ही दाम्पत्य वास्तविक पाहता समाजामध्ये मिसळणार आहे, लोकांशी संपर्क ठेवणार आहे आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवणार आहे. आणि म्हणूनच बीड शहराचं किंवा बीड जिल्ह्याचं राजकारण जर म्हटलं तर त्यामध्ये डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि डॉक्टर दीपाताई क्षीरसागर या दोन्हींचं नाव निघतंच. हे दोघंही जयदत्त क्षीरसागर यांच्या विचारानं प्रेरित होऊन आजपर्यंत काम करणारे भाऊ आणि त्यांच्या पत्नी होत्या. विशेष म्हणजे मित्रांनो, आता आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी सांगावीशी वाटते की क्षीरसागरांचं कुटुंब यापूर्वीच एकदा संदीप क्षीरसागर यांच्या रूपानं फुटलेले. त्याचं कारण असं होतं की जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेमध्ये ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे, मग तत्कालीन शरद पवार हे अध्यक्ष होते, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी लक्ष देऊन संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं होतं आणि पहिल्यांदा क्षीरसागर कुटुंब या ठिकाणी राजकीय दृष्ट्या फुटलं होतं. त्यासोबतच भारतभूषण क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे सोबत राहिले, परंतु भारतभूषण क्षीरसागर यांचे जे पुत्र आहेत डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर, या दोघांना आपल्या सोबत घेण्यासाठी धनंजय मुंडे, अजित पवार हे या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला अधिकृत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी मित्रांनो, आणि आपणही माहिती घेतली की डॉक्टर क्षीरसागर आणि त्यांची फॅमिली ही मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे जे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहे शरद पवारांनी नियुक्ती केली होती आणि आता ते अजित पवारांसोबत गेलेले आहेत असे प्रफुल्ल पटेल यांची त्यांनी भेट घेतली आणि राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात सुद्धा चर्चा केली होती. त्यासोबतच 2 ते 4 वेळेस अजित पवार यांची सुद्धा डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी भेट घेतल्याची माहिती आपल्याला मिळते. मित्रांनो,
अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांची सुद्धा डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भेट घेतलेली आहे आणि सगळ्या भेटीमध्ये बीड जिल्ह्याचे जे काही मंत्री आहेत, आता सध्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे नेते आहेत, हे सुद्धा या प्रत्येक भेटीला आणि किंबहुना या चर्चेमध्ये ते सहभागी होते आणि जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे असलेले योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत घेण्यात त्यांचं एकमत झालं आणि निर्णय कधी घ्यायचा हे मात्र त्यांनी थांबवलं होतं. विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची जी सभा घेतली ती अजित पवार यांना जिव्हारी लागली. धनंजय मुंडे यांची संदीप क्षीरसागर यांनी जी नक्कल केली होती तीही त्यांना जिव्हारी लागली होती आणि म्हणून संदीप क्षीरसागर यांना रोखण्यासाठी आणि त्यासोबतच जी राजकीय भूमिका आपली स्पष्ट करत नाही त्या जयदत्त क्षीरसागर यांनाही रोखण्यासाठी अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोन्ही पुतण्यांनी एक डाव आखला आणि त्यामध्ये त्यांच्या गळाला डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर हे लागलेले आहेत. आणि 27 ऑगस्टला जरी बीड जिल्ह्यामध्ये अजित पवारांची सभा होणार असली तरीही या डॉक्टर पती पत्नींचा जो प्रवेश आहे हा कदाचित 24 ऑगस्टला बीड या ठिकाणी होईल अशी आपल्या अधिकृत सूत्रांना आपल्याला माहिती दिलेली आहे. म्हणजे डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर ह्या 24 ऑगस्टला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्यावरच बीड जिल्ह्याची आणि बीड शहराची जबाबदारी सभेची दिली जाईल अशी आपल्याला माहिती मिळते. वास्तविक पाहता मग धनंजय मुंडे असतील किंवा राष्ट्रवादीचे आमदार आणि इतर नेते असतील हे आपापल्या मतदारसंघातून तयारी सभेची करतायत, परंतु बीड विधानसभा मतदारसंघामध्ये हक्काचा कोणीतरी माणूस पाहिजे आणि तो योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून अजित पवार गटाला मिळालाय अशी आपल्याकडे अधिकृत माहिती आहे. मित्रांनो, हा जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का आहे, कारण संदीप क्षीरसागर यांच्या रूपाने एक पुतण्या त्यांच्या बाजूला या पूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत गेला होता आणि आता नगर परिषद आणि विधानसभेची निवडणूक सामोरे असताना त्यांचा दुसरा पुतण्या डॉक्टर योगेश क्षीरसागर हे त्यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. वास्तविक पाहता जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका मात्र अद्याप ठरलेली नाही, त्यांनी याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जयदत्त क्षीरसागर हे अभ्यासू नेतृत्व आहे, राजकीय परिस्थिती आणि उलतापुलती पाहूनच ते आपला निर्णय घेतील हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट सांगावं लागेल. कारण कुठल्या पक्षात जायचं आणि कुठल्या पक्षाचं वातावरण राहील हे जाणणारं नेतृत्व बीड जिल्ह्यातलं म्हणजे जयदत्त क्षीरसागर आहेत. त्यामुळे ते आज तरी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल यामध्ये कुठेही प्रवेश करणार नाही, किंबहुना ते भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा सध्या प्रवेश करणार नाही, कारण त्यांची भूमिका वेट अँड वॉचची आहे हे आपल्याला समजतंय. परंतु 24 तारखेला जो प्रवेश होतोय याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं आणि मराठवाड्याचं लक्ष राहील, कारण पुन्हा एकदा पवार आणि मुंडे या पुतण्यांनी बीड जिल्ह्यातला क्षीरसागर पुतण्या आपल्या सोबत घेतलेला आहे आणि येणारा काळ कसा राहील हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. परंतु आपल्या अधिकृत सूत्राकडून जी माहिती मिळते ती अशी मिळते की बीड विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुद्धा झाल्याचं आपल्या लक्षात येतंय. त्याचं कारण असं की त्या एकतर महिला आहेत आणि दुसरी गोष्ट वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या सक्रिय आहेत. विशेषतः बोलण्याचं वाक्चातुर्य त्यांच्याकडे आहे, समाजाशी मिळून मिसळून घेणं हेही त्यांच्यामध्ये गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु त्यासोबतच डॉक्टर दीपाताई क्षीरसागर असतील किंवा डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर असतील यांचं वलय सुद्धा त्यांच्या पाठीशी आपोआपच त्यांना मिळणार आहे आणि त्याचा परिणाम त्यांना निश्चितपणे होईल हे आपल्याला या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते सांगतायत. येणारा काळ कसा राहील, काय परिस्थिती राहील ही नजरेसमोर आपल्या पुन्हा आणीन. हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर शेअर करावा मला वाटला म्हणून मी आपला केला. मित्रांनो, आपल्या लाईक आणि कॉमेंट्स करून आपलं मत यावर निश्चितपणे आपण नोंदवा, कारण तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन येईल. तोपर्यंत